हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आहे होळी. होळीच्या सुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर ना आता घरातली बरीचशी कामं आवरलेत. वरचे बेडरूम झाडून पुसायचे राहिलेत. म्हटलं खालचं आवरलं म्हणजे कुणी अचानक आलं तर साफसुथरं दिसतं जरा. आता वरती जाते, फरच्या वगैरे पुसून घेते. स्वयंपाक सकाळचा ना रेडी झालाय, कारण की पप्पांना आज ऑफिसला सुट्टी नव्हती, त्यामुळे आईंनी सकाळीच त्यांचा टिफिन बनवताना ह्यांचं माझं जेवण बनवून घेतलंय. आईंना आज सोमवारी उपवास आहे, तर त्यांचं फराळाचं बनवायचं राहिलंय. म्हटलं वरच्या फरच्या पुसून आले की मग त्यांना फराळाचं बनवून देते. आता जवळपास 11 11:30 वाजत आलेत आणि गाथाला आंघोळ घालून झोपवले. आई झोपी लावतात. तिला आज थोडं ना हॉस्पिटलला न्यायचंय, कारण की ती आता 5.5-6 महिन्याची होत आली आहे. तर म्हटलं डॉक्टरांनी एकदा दाखवून घेऊयात की तिला काय खायला द्यायचं काय नाही, म्हणजे आपण ती रोज देऊ शकतो. नंतर आता आल्यावरच होळीचा स्वयंपाक बनवायला घेऊ 2:30-3 वाजता. 2:30-3च्या नंतरच, कारण की डॉक्टर 12:30 ते 2:30 वाजेपर्यंतच आहेत. तर म्हटलं मग आधी ते दाखवून ते काम करून घेतलं की मग 3च्या नंतर स्वयंपाकाला रेडी. आणि आई म्हणतात की आंबेकरांची होळी दारासमोर पेटवत नाहीत, तर भापकर साहेबांची होळी पेटेल त्यामध्येच आता तिथेच पूजा करूयात. आणि आता जत्रा पण येते. आईने खूप सगळी स्वच्छता करायला काढली. काल खूप मोठ्या गोदड्या ब्लँकेट्स धुवून झालेत. आज कर्टन्स धुवायला काढले होते बघा. ह्या विंडोचे असे खालच्या बेडरूमचे, हॉलचे आणि किचनचे कर्टन्स धुतलेत. आता उद्या वर्षात 3 बेडरूमचे कर्टन्स काढावे लागतील आणि ते धुवूयात, कारण की माझं ऑफिस पण 9 मार्चपासून स्टार्ट होईल. मग परत टाईम नाही भेटणार. म्हटलं एक एक काम करून घेऊयात, जे जे दिसेल ते. वरच्या फरची पुसायला पाणी आता खालूनच न्यावं लागणार आहे, कारण की वरती पाणी आहे ना खूप खारं आहे. आणि मग ते फरची पुसून न पुसून सारखीच दिसते. तर मग ह्या नळाला, म्हणजे ते खालच्या हौदाचं पाण्याचं नळ आहे, तर मग त्याला गोडं पाणी असतं. जे टँकर आम्ही घेतो ना त्याचं पाणी त्याला आहे. मग ते गोड्या पाण्याने पुसल्यावर तरी चांगल्या दिसतात जरा पुसल्यासारख्या. नाहीतर कितीही त्याला कष्ट घ्या, ते सारखीच दिसते. हे पण हे मांजरींची लाट. हे मांजरीचं खायचं असतं. फिश, अजून काय कशा कशापासून तरी बनवलेलं असतं हे सगळं. आणि हे मांजरी खातात. आमची मांजर आली तेव्हा लापशी खाल्ली होती शिळी, आणि आता एवढे लागले दूध पण पित नाही. आणि काहीच दुसरं, चपाती तर भाकरी तर लांबच, ते तर नाहीच. हे असं खायला पाहिजे. आपण जशी सवय लावतोच आहे आता, पण काय आता विलाज नाही. कर्टन सगळे धुतलेले इथं वाळत घातलेत. सकाळी एवढ्या लवकर आईंनी हे कर्टन्स धुतलेत ना की ते आता वाळून गेलेत पूर्ण. वाळलेत चांगल्या प्रकारे. हे पहा इकडे सगळे आता लाईनच कर्टन्सनीच भरले. तरी पण हे कर्टन्स फक्त खालचे आहेत. वरचे कर्टन्स अजून राहिलेत 3 बेडरूमचे, खालचेच आहे. बांधते मी, बांधते. ग्रीन मध्ये बांध. धरा ना चष्मा. जेवण वगैरे केलंय आणि डॉक्टरकडे जायला निघालो. आता जवळपास ना 2 वाजत आलेत आणि डॉक्टर 12 ते 2:30 वाजेपर्यंतच आहेत. आणि एवढं लांब नाहीये, 10 मिनिटाचाच रस्ता आहे. तर म्हटलं चला आता आवरलंय तर डॉक्टरकडे जाऊन येऊया. आणि हे किती खर्च आला? हा आल्या आता. देव बाप्पा, इकडे इकडे. हा ओ ऊसाचं ऊस, एरंड्याचं पान आणि गौराईंनी घ्यायला लावलं. त्यात एरंड्याचं पान आहे ना. कर्टन्स धुवून वाळलेत, पण ते आता शोधायला खूप टाइम लागेल की ह्याच विंडोचे कोणते, म्हणून म्हटलं थोडं तात्पुरतं अंधार करण्यासाठी
साडी वगैरे बांधूयात किंवा बेडशीट बांधायचं पण चाललं होतं, पण बघू साडीने किती अंधार पडतोय थोडासा. गाथा झोपेपर्यंत, नंतर मग काढून घेऊयात. हे नको, बेडशीटच बांधा, त्याने तर काहीच नाही, अंधार पडला. कर्टन्स धुवून वाळलेत आणि घरात सुद्धा आणले ते, मग तुम्ही बघू शकता इथे. आता त्याच्या घड्या घालून ठेवते, नंतर जेव्हा घर पूर्ण झटकून होईल ना तेव्हा ते लावायचे, आता लगेच काय लावायचे. हॉलचे इथं सध्या करून ठेवल्या तशा घड्या, आता उद्या लावूया त्याला चांगलं व्यवस्थित. ते म्हणतात ना काढायला सोपं आहे पण लावायला आता अवघड आहे, तसं पसारा घालायला सोप्पा, आवरायला खूप जास्त अवघड. सगळा स्वयंपाक झालाय, नैवेद्य बनवायला घेतलेत आणि भजे बनवायचे राहिलेत, करून ठेवल्या. पुरणपोळ्या गरम गरम करणार आहोत. आता आईंनी पूजेचं सर्व तयारी करायला घेतली, तर चला बघूया. हे आता फक्त नैवेद्य मी बनवते आणि इकडे आईंची तयारी चालू आहे. झालं काय पुसून? उंबरठ्याले पहिले घेतले का हे हळदीचं? एक दिवस पप्पांना ते लिंबाचा पाला जाळायला सांगू, मच्छरांना. हा गाथा, हो हो. हा होईल. काय तर रांगोळीच राहिली ना, काय राहिलं अजून? कलश मांडला? मांडायचं. आपल्याकडे आलेत का रमा आहेत का? नाही. हा कोणतरी आले बघ ना, कोण आले. जाऊ दे. हा काय पप्पा आल्याशिवाय हो सांगितलं ना जातानाच, परत फोन करते एकदा. असं छानसं रेडी झालोय आता आणि निशिगंधाताई आत्ताच ऑफिसवरून आल्या, तर त्यांची तयारी चालू आहे. आमचं सगळ्यांचं आवरले, नैवेद्य वगैरे घेतलेत आणि सगळे पूजेचं साहित्य घेतलंय. फक्त आता साहेबांच्या तिथे जाऊन होळी पेटवली त्यांनी की आम्ही पण तिथे पूजा करणार आहोत आणि घरी येणार आहोत. तर चला बघूयात. आई वकील साहेबांनी रांगोळी काढली. हा त्यांनी लाकडं बिकडं बरेच आणले बघा ना. आपले ते नाही झाला ते ठेवू कसं? साहेब जरा तुम्हाला पण जाता आणि काय करते तू? हॅपी होली म्हण तिला, हॅपी होली म्हण. ऐका ना, इकडे तुम्ही दोघे इकडे तोंड करा, असेल खालतं तोंड करा ना. इकडं जय जय पैसे टाकले इकडे भेटू, इकडे चप्पल इकडे काढायची, इकडे काढायची. मी घातलीच नाही, पोस्ट करून करून काढा. पेटवले वगैरे देत का? पूजा नंतर करायची. हा इकडनं घे, जय साईड. पप्पा माची तुमच्याकडे आहे, माची.
जेवढं झालं तेवढंच खा. संपायचं नाही ते. ओले पेटले. हा, दिसला आहे ना. मागच मागच उभा. बोललं मग हा, फोटो फोटो फोटो. पोच देऊ राहील ती. लय भारी पेटलो की साहेब. मस्त पेटलो. तिला एकच घे राहिलं ना. अयो, इतकंच पेटले का आता? लय पेटले. हे धरा बरं. हे पेटलं. गरम लागते. नाही रे, होते ना. 2 बस ना? नाही ना. चिखल होय ना ते उभं राहायचंय. जय अजून मधून आता मिळालंय content. हिला कर बघ, येडा मारू काही सगळ्यांचे जेवण झालेत, भांडे सुद्धा घासून झालेत आणि ऑलमोस्ट डन झालोय आता आजच्या दिवसासाठी. आणि हा होता आपला होळी स्पेशल ब्लॉग. आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर आज इथेच थांबूयात, भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.